नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध, त्यांचा साक्षात असा धम्म, त्या धम्मावर आरूढ असणारा भिक्खू संघ, या तीन रत्नांना माझ्या पंजाब प्रणाम। बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रती संपूर्ण जीवन समर्पित उपस्थित जागृती बुद्धविहारातील उपासक उपासिका, बालक तथा बालिका, आज आपण धम्मपदातील महाकाश्यपांच्या जीवनातील गोष्ट समजून घेणार आहोत। सर्वांनी शांत चित्ताने ऐकण्याचं काम करा। या गाथेचा कथेचा अर्थ असा सांगितला की प्रज्ञावंताचं जग पाहण्याचा दृष्टिकोन, म्हणजे प्रज्ञावान असतात, जे ज्ञानी असतात, तर ते रोज जगाला पाहतात, जगातील सर्व मानवाला पाहतात, जगातील सर्व प्राण्यांना पाहतात, सगळ्या पक्ष्यांना पाहतात, सगळ्या सत्वांना पाहतात, जेवढे जीव आहेत त्या सगळ्या जीवांना पाहतात। हे जीव कसे उत्पन्न झाले, हे कसे नष्ट होतात, याबद्दलचं त्यांचं सतत चिंतन म्हणत चालू असते। अशा आशयाचे हे कथा आहे। ही कथा आपण या ठिकाणी समजून घेऊया। प्रथम पाली भाषेतून मी वाचन करीन त्या गाथेचं, लक्षात असू द्या तुमच्या, मन लावून ऐका। पमादं अपमादेन यदानुदति पंडितो पय्यापसादमारुह्य अशोको शोकिनं पंज पबतट्ठो भूमट्ठो धीरो बाले अवेक्षति। दुसऱ्यांदा म्हणतो, पमादं अपमादेन यदानुदते पंडितो पय्यापसादमारुह्य अशोको शोकिनं पंज पबतट्ठो भूमट्ठो धीरो बाले अवेक्षति। ही पाली भाषेतली गाथा आहे। या गाथेच्या अर्थाला आपण समजून घेऊया। या गाथेचा अर्थ आहे, जेव्हा प्रज्ञावंत माणूस अप्रमादाने प्रमादाला दूर सारतो, म्हणजे वाईटाला चांगल्याने तो दूर सारतो। जे चांगलं आहे त्याच्याकडे नेहमी चांगलं असते, चांगले विचार येतात, चांगली भावना येते। या भावनेमध्ये जर अभावना आली, वाईट भावना आली, तर या चांगल्या भावनेच्या बलाने त्या वाईट भावनेला तो दूर सारतो, दूर करतो, मनातून त्याला बाहेर काढतो। म्हणून त्याचा अर्थ होते की जेव्हा प्रज्ञावंत माणूस अप्रमादाने प्रमादाला दूर सारतो, तेव्हा तो निशोक व धीर पुरुष प्रज्ञा प्रसादावर चढून शोकाकुल आणि अज्ञानी लोकांना अशा रीतीने पाहतो की जसे पर्वतावर चढलेला माणूस जमिनीवरील लोकांना पाहतो। आता समजा तुम्ही पर्वतावर जर गेले, इथे जे पर्वत आहे आपला, या पर्वतावर जर गेले, तर पर्वतावर गेल्याच्या नंतर हे खालची माणसं तुम्हाला कसे वाटतील? छोटे छोटे वाटतील। ओके, अगदी हा जो प्रज्ञावंत व्यक्ती असतो, तो प्रज्ञेने पुढे गेलेला असतो, तर हा प्रज्ञावंत व्यक्ती या बाकीच्या लोकांना पाहतो की जे प्रज्ञेमध्ये उतरलेले नाहीत, प्रमादात आहेत, सगळे विकारात बुडालेले लोक आहेत, तशा लोकांना तो छोटा स्वरूप पाहते। अरे हे लोक एवढेच आहेत, म्हणून ते उपमा दिली पर्वत आणि खालचा माणूस, की वरती आम्ही जर पर्वतावर गेलो तर खालचा माणूस आम्हाला छोटा दिसते, तसं या प्रज्ञावंतांना हे जी लोक आहेत प्रमादातलं जीवन जगणारे लोक, त्यांना ते छोटे छोटे वाटतात, दिसतात असं। तर पुढे समजून घेऊया। जेतवन विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी ही गाथा भिक्खू महाकाश्यप यांना उद्देशून म्हटलेली आहे। कोणाला उद्देशून म्हटली आहे? महाकाश्यपांना उद्देशून म्हटलेली आहे। कोणे एके दिवशी पिपली गुहेत राहत असताना भिक्खू महाकाश्यप भिक्षाटनासाठी राजगृहात गेले। राजगृह म्हणजे तीर्थदेशाचं नाव आहे, प्रदेशाचं नाव आहे राजगृह, जिथे बिंबिसार राजा राहायचा। राजगृहावर बिंबिसार राजाचं राज्य होतं, सत्ता होती। त्याच्यानंतर त्यांचा पोरगा आला अजातशत्रू, म्हणजे ही स्टोरी। तर राजगृहामध्ये त्यावेळी जास्तीत जास्त भिक्खू श्रावस्ती आणि राजगृह
राजगृह या 2 ठिकाणी जास्त थांबत असायचे. तर ही महाकाश्यप जी पिपली गुहेत राहत असताना भिक्खू महाकाश्यप भिक्षाटनासाठी राजगृहात गेले व गुहेत वापस येऊन भिक्षान्न ग्रहण केल्यानंतर ते शांत चित्ताने ध्यानस्थ बसले. भिक्षाटनाला गेले, भिक्षा घेऊन आले, भोजन केलं आणि भोजन केल्याच्या नंतर जगाचं चिंतन करू लागले. जेवण झाल्यावर नंतर ध्यान करीत असता ध्यानच करत आहे बरं, नुसतं हे नाही, ध्यानातून सगळं जग दिसते, जगातील लोक दिसतात, जगाचे स्वभाव दिसतात, कोण कसे आहे ते. बरोबर आहे. आता जगातले कसे दिसतात असं तुम्ही म्हणाल तर कसं दिसतं? समजा बायचान्स तुम्ही मुंबईला जाऊन आले, लोक पाहून आले, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, त्या रेल्वे स्टेशन येणारी धावपळ करणारी लोक. गेलं मुंबईत मन, तुम्ही पुण्यात गेले, पुण्यात गेलं मन, तुम्ही दिल्लीत गेले, तुम्ही दिल्लीत गेलं मन, बरोबर की नाही? तुम्ही कानपूरला गेलं मन, तुम्ही युपीत गेलं मन. आपण असा अंदाज लावू, जे जिथे आम्ही पोहोचलो तिथले लोक आम्हाला ते ठिकाण लक्षात येईल की नाही? असं. नंतर ध्यान करीत असतात त्यांच्या दिव्य दृष्टीने संपूर्ण जगातील सजीव प्राणी, प्रमादी व अप्रमादी, जलातील व जमिनीवरील, पर्वतावरील व इतर कुठेही असणारी दृश्य व अदृश्य, अस्तित्वात येणारे व नष्ट होणारे अशा संपूर्ण सजीव जीवितांचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला. आता सगळं मराठीत आहे, सगळं समजलं असेल तुम्हाला. समजलं की नाही? काय म्हटलं याच्यामध्ये की त्याने जेवण केल्याच्या नंतर ध्यान करत बसली. ध्यान करीत असता त्यांच्या दिव्य दृष्टीनं संपूर्ण जगातील सजीव प्राणी म्हणजे कसं आहे? एक शरीराचे हलनचलन करणारे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्यांना आपण सजीव प्राणी म्हणतो. प्रमादी आणि अप्रमादी म्हणजे होशमध्ये असणारे लोक आणि बेहुशीत असणारे लोक. जलातील म्हणजे पाण्यातील जीव, पाण्यात पण जीव आहेत की नाही? पाण्यातील जीव व जमिनीवरील जीव. आपण सगळे जमिनीवर आहोत. जमिनीवर प्राणी, पक्षी, किडा, मुंगी कुठे आहेत? जमिनीवर. पाण्यात फक्त पाण्यातले अनेक जीव आहेत, मासेच नाही आहेत, अनेक जीव आहेत. पाण्यामध्ये अनेक जीव आहेत, तर त्यातले अनेक जीव, जेवढे पृथ्वीवर जीव आहेत तेवढे त्याच्यातही जीव असू शकतात. अंदाज आला होता. बारीक बारीक किडे, मुडे, मकडे, मच्छा, छोट्या मोठ्या माच्छा, मगरमच्छ आहे की नाही, असे कितीतरी आहेत त्याच्यात जीव. तो मासा मोठा उड्या मारते, तो कोणता मासा? डॉल्फिन मासा. किती मोठा असते तो, त्याच्यात दयाभाव बी आहे, त्याच्यात मैत्री बी आहे, तो म्हणजे माणसावर प्रेम पण करते. म्हणजे सगळे कितीतरी मोठे प्राणी. जलातील पाणी, पर्वतामध्ये कोण राहते? हिंस्त्र प्राणी. कुठे राहतात? हिंस्त्र प्राणी कुठे राहतात? पहाड, जंगलात राहतात ना. मग जंगलातील प्राणी. पर्वतावर इतर कुठे असणारी सजीव. दृश्य व अदृश्य म्हणजे दृश्य म्हणजे दिसणारी, अदृश्य म्हणजे न दिसणारी, अस्तित्वात येणारे म्हणजे जे आता आहेत ते, व नष्ट होणारे म्हणजे जे आहो ते आणि आपण कालांतराने नष्ट होऊ ते, अशा संपूर्ण सजीव जीवितांचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला. कुणी? म्हणते महाकाश्यप यांनी. तर भगवान बुद्ध जेतवन विहारात बसलेले असताना, भगवान बुद्ध कुठे होते बसलेले तेव्हा? जेतवन बुद्ध विहारात बसलेले असताना अलौकिक दिव्य दृष्टीने पाहिले की माझा पुत्र, कोण म्हणते माझा पुत्र? भगवान बुद्ध. माझा पुत्र काश्यप आज काय करीत आहे? बसलेले कुठे आहेत ते? बुद्ध जेतवनामध्ये आहेत आणि हे राजघरात आहेत. गोष्ट बघा, पिपली गुफा जी आहे ती राजगृहात आहे. भिक्षाटन त्याने कुठे केलं असते? राजगृहात. चारिका कुठे केली असते? राजगृहामध्ये. आणि चारिका करून ते कुठे गेले असतात? आपल्या गुफेमध्ये. आणि तिथे जेवण करून मग ते चिंतन मनन करतात. तर बुद्ध तिथून जाणतात की माझा मुलगा काय करत आहे, मी पाहतो. बरे, म्हणून ते म्हणतात की माझा पुत्र काश्यप आज काय करीत आहे? सरळ त्यांच्या लक्षात आले की भिक्खू काश्यप विचार करत आहे की या विश्वातील सर्व सजीवांची उन्नती, काय म्हणते? या विश्वातील सर्व सजीवांची उन्नती व अधोगती काय आहे? उत्पत्ती किंवा विनाशाची प्रक्रिया कशी काय घडत असेल? उत्पन्न होणे आणि नष्ट होण्याची प्रक्रिया कशी काय घडत असेल? यावर भगवान बुद्ध म्हणाले, काश्यपा
सजीवांच्या उन्नती किंवा अधोगतीबद्दल तू सध्याच पूर्णपणे जाणू शकणार नाहीस. ते फक्त सम्यक संबुद्ध जाणू शकतात. बरोबर की नाही. त्याने कश्यपाने कोणता विचार केला होता? ध्यानामध्ये कोणते विचार येऊ राहिले त्यांच्या या सगळ्या सजीवाबद्दल? की सजीवांची, विश्वातील सर्व सजीवांची उन्नती व अधोगती कशी होते, हा प्रश्न पहिला. उन्नती आणि अधोगती. दुसरं, उत्पत्ती आणि विनाश कसा होतो, म्हणजे उत्पन्न होणे आणि नष्ट होणे हे कसे काय उत्पन्न होते, मग हे प्रक्रिया कशी काय घडत असेल, असं त्याच्या मनामध्ये प्रश्न आले. यावर भगवान बुद्ध म्हणतात, काश्यपा, सजीवांच्या उन्नती किंवा अधोगतीबद्दल तू सध्याच पूर्णपणे जाणू शकणार नाही. ते ज्ञान फक्त सम्यक संबुद्धालाच असते. असं बुद्ध जेतवारात असताना महाकाश्यप बनतेचे ध्यान करत असताना त्याने पाहिलं की महाकाश्यप असे विचार करत आहेत जगातील सजीवांच्या प्रती. उत्पत्ती आणि अधोगती, उत्पत्ती आणि अधोगती, उन्नती आणि अधोगती, उत्पत्ती आणि विनाश, उन्नती आणि अधोगती, उत्पत्ती आणि विनाश याची प्रक्रिया कशी घडते. दोन प्रश्न आहे ना, एक उन्नती विरुद्ध अधोगती, बरोबर आहे. दुसरं उत्पत्ती आणि विनाश, उन्नती विरोधी अधोगती, उत्पत्ती विरुद्ध विनाश, चार शब्द झाले ना. याचं चिंतन चालू होतं महाकाश्यप बनतेचं जेवण झाल्याच्या नंतर. तर तेव्हा भगवान बुद्ध पाहतात की महाकाश्यप असा विचार करत आहे, असा विचार करत आहे. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात त्याला की काश्यपा, आता बुद्ध तिथे नाही आहेत पण मनातल्या मनात बोलतात ते त्यांच्याशी की अरे तू हा जो विचार करत आहेस हा विचार तू आत्ताच जाणू शकणार नाही आहेस. काय म्हणतात ते बघा, काश्यपा, सजीवांच्या उन्नती किंवा अधोगतीबद्दल तू सध्याच पूर्णपणे जाणू शकणार नाही. सजीव प्राणी एका अस्तित्वातून दुसऱ्या अस्तित्वात जाण्यासाठी आईच्या उदरात तिला माहीत नसताना किंवा पितेलाही माहीत नसताना धारण करीत असतात आणि हे ज्ञान सध्या तुझ्या अवयक्याबाहेरचे आहे. म्हणजे आपल्या जन्माबद्दल बोलतात ना बुद्ध. तर हे जे सजीव प्राणी आहेत त्यांची उत्पत्ती आणि विनाश कसा होते यावर बुद्ध काय सांगतात त्याला की सजीव प्राणी एका अस्तित्वातून दुसऱ्या अस्तित्वात, हे शरीर त्यागलं की त्याला लगेच दुसरं शरीर मिळते असं सांगतात बुद्ध त्याला. एका अस्तित्वातून दुसऱ्या अस्तित्वात, आणि तेही आईच्या उदरात जातात. आईला माहीत पण नसते की माझ्या गर्भात बाळ आला, आईला माहिती नसते, पण तो येऊन जाते. आईला विचारत नाही, बापाला विचारत नाही आणि तो येऊन जाते. तर बुद्ध काय म्हणतात की सजीव प्राणी एका अस्तित्वातून दुसऱ्या अस्तित्वात जाण्यासाठी आईच्या उदरामध्ये तिला माहीत नसताना किंवा पित्यालाही माहीत नसताना धारण करीत असतात. आणि हे ज्ञान सध्या तुझ्या आवाक्याबाहेरचे आहे. हे ज्ञान तुला नाही आलेलं अजून, तू सध्या याचा विचार करू नकोस. म्हणून म्हणतात तुझा आवाका सध्या मर्यादितच आहे, म्हणजे वाढला नाही, तो मर्यादितच आहे, मर्यादित आहे. हे ज्ञान फक्त बुद्धांनाच असते. हे ज्ञान कोणाला असते? बुद्धांनाच असते. बुद्ध त्यांची उन्नती व अधोगती, जन्म व मृत्यू हे पूर्णतः जाणतात. बुद्ध जाणतात, जन्म आणि मृत्यू बुद्ध जाणतात. कसं जाणतात? जो कोणी माणूस आता मृत्यूला प्राप्त झाला तर त्याची गती सांगतात. सुगतीला गेला की दुर्गतीला गेला, जाणलं ना. आता तू कुठे जन्म घेणार आहे? मनुष्य लोक की मनुष्य लोकांच्या व्यतिरिक्त ठिकाणी तू जन्म घेणार आहे, हे पण बुद्ध सांगतात. बुद्ध हे बी सांगतात की आईच्या गर्भामध्ये जो कोणी आला ते बी सांगतो की हा आला, तो आला, असं नाही का. तर बुद्ध म्हणतात की हे ज्ञान फक्त बुद्धांनाच असते, अजून तू त्या ज्ञानाच्या बाहेरच आहेस, मर्यादित आहेस. तर बुद्ध पुन्हा काय म्हणतात आहे का की सजीव प्राणी एका अस्तित्वातून दुसऱ्या अस्तित्वात
जाण्यासाठी आईच्या उदरात तिला माहीत नसताना किंवा पितेलाही माहीत नसताना धारण करीत असतात आणि हे ज्ञान सध्या तुझ्या आवाक्याबाहेरचे आहे. तुझा आवाका सध्या मर्यादित आहे. तुझा आवाका सध्या मर्यादित आहे. हे ज्ञान फक्त बुद्धांनाच आहे. हे ज्ञान फक्त बुद्धांनाच आहे आणि बुद्धांनाच ते असते. बुद्ध त्यांची उन्नती व अधोगती सांगतात. बुद्ध त्यांची उन्नती आणि अधोगती पण सांगतात. जन्म मृत्यू हे पूर्णतः जाणतात. जन्म आणि मृत्यू या सुद्धा दोन्ही गोष्टी बुद्धच जाणतात. असे म्हणून भगवान बुद्धाने आपली तेजस्वी छाया अशा तऱ्हेने महाकाश्यपाकडे पाठवली की भिक्खू काश्यप आणि बुद्ध जणू काय समोरासमोरच बसलेले आहेत. बघा, बुद्ध डायरेक्ट जवळ आपल्या शिष्यांच्या जवळ बसत. बरोबर आहे. त्याने काय शब्द वापरला आहे ते? तेजस्वी छाया, सावली. तेजस्वी सावली महाकाश्यपाकडे पाठवली आणि महाकाश्यपाच्या समोर असं बुद्धच बसलेलं आहेत असं वाटतं. नंतर भगवंतांनी वरील गाथा उच्चारली व या गाथेत भगवान बुद्धांना सांगायचे आहे की सुज्ञ माणूस, शब्द काय आला बघा, सुज्ञ माणूस प्रज्ञेच्या शिखर एवढा चढतो की त्या प्रज्ञा शिखरावरून त्याला शोकमग्न व मूर्ख लोक एवढे लहान दिसतात की जसे उंच पर्वत शिखरावर चढलेल्या व्यक्तीला जमिनीवर असलेले लोक दिसतात. म्हणजे त्याला मूर्ख लोक लक्षात येतात. कोण मूर्ख आहे? शब्द काला बघा. जो प्रज्ञा शिखरावर चढतो की त्या प्रज्ञा शिखरावरून त्याला शोकमग्न म्हणजे दुःखी लोक, शोकाने व्याकुळ झाले दुःखी लोक. पुढे म्हणते मूर्ख, दुःखी आणि मूर्ख लोक एवढे लहान दिसतात की जसे उंच पर्वत शिखरावर चढलेल्या व्यक्तीला जमिनीवर असलेले लोक दिसतात. म्हणजे दोन गोष्टीचं ज्ञान येते की किती मूर्ख लोक आहेत बा हे एक, आणि दुसरं म्हणजे ते किती दुःखी आहेत बा ते, दुःखाचं ज्ञान येते की नाही. हे दोन शब्द आले ना. शोकमग्न, शोक माने कशाला? समजा एखाद्याचे वडील मरण पावले तर लोक रडतात, मुलं रडतात, पत्नी रडते, त्याला काय म्हणता तुम्ही? शोक. बरोबर की नाही. म्हणजे सुख आहे की दुःख आहे? दुःख. मग दोन गोष्टीचा शोध लागला की जेव्हा एखादा प्रज्ञा शिखरावर चढलेला माणूस पाहते लोकांकडे तर लोक दुःखी आहेत आणि दुसरं म्हणजे ते मूर्ख आहेत. दुःखी आणि मूर्ख. शोकमग्न व मूर्ख लोक एवढे लहान दिसतात की जसे उंच पर्वत शिखरावर चढलेल्या व्यक्तीला जमिनीवर बसलेले लोक दिसतात. शोकमग्न प्रजा म्हणजे दुःखी जनता. दुःखी जनता. आजची जनता सुखी आहे की दुःखी आहे? दुःखी. हा शब्द जगातील सर्वसामान्य स्त्री पुरुषांचा स्वभाव व्यक्त करतो. सर्वसामान्य लोक बुद्धांच्या मते दुःखातच बुडालेले असतात. फक्त प्रज्ञावान पुरुषच या सामान्य जीवनाच्या वर उठण्याचा प्रयत्न करीत असतात. जे प्रज्ञावान लोक आहेत ते साहजिक आहे आपल्यात बदल करतील ना, बरोबर की नाही. मग प्रज्ञावान लोक मूर्ख लोकांच्या संगतीत बी राहतील नाही. जे लोक ऐकत नाही अशा लोकांच्या संगतीत पण राहतील नाही, आहे की नाही. म्हणजे त्यांच्यापासून जराशे ते दूरच राहतील. सर्वसामान्य लोक बुद्धाच्या मते दुःखातच बुडालेले असतात. फक्त प्रज्ञावान पुरुषच या सामान्य जीवनाच्या वर उठण्याचा प्रयत्न करीत असतात. शब्द बघा, ऐका पुन्हा की सर्वसामान्य लोक बुद्धाच्या मते दुःखातच बुडालेले असतात. सर्वसामान्य लोक दुःखातच बुडालेले असतात. फक्त प्रज्ञावान पुरुषच या सामान्य जीवनाच्या वर उठण्याचा प्रयत्न करीत असतात. हे जे जीवन सामान्य जीवन आहे त्या सामान्य जीवनाच्या वर की मला माझ्यात बदल केला पाहिजे, मी बदल झाला पाहिजे, माझी परिस्थिती बदलली पाहिजे असा ते प्रयत्न करतात. आता परिस्थिती मनावर डिपेंड आहे. ते परिस्थितीची वाढ देते की परिस्थितीतून अधोगतीकडं जाते. उन्नती आणि अधोगती, उत्पत्ती आणि विनाश हे दोन गोष्टी सतत चालतात. तर इथे तो प्रज्ञावान माणूस सामान्य जीवनाच्या वर उठण्याचा प्रयत्न करीत असतो. जर आपण सदाचारी, शीलवान, ज्ञानी, दानी असे शब्द म्हणतो तर हे लोक ज्ञानी असतात आणि ज्ञानाच्या बलाने पुढे पुढे जात असतात.
भगवान बुद्धाने दुःखाला 4 आर्य सत्यात पहिले स्थान दिले आहे. कोणत्या सत्यात? 4 आर्य सत्यात भगवान बुद्धांनी पहिलं स्थान दिलेलं आहे. त्यांच्यामध्ये दुःख हे वैश्विक सत्य आहे. ते म्हणतात जन्म हे दुःख आहे. ते काय म्हणतात? जन्म हे दुःख आहे. नाश होणे हे दुःख आहे. जन्म होणे म्हणजे उत्पत्ती विनाश. उत्पत्ती दुःख आहे, विनाश दुःख आहे. रोग दुःख आहे. रोग आपल्याला सुख देते की दुःख देते? दुःख. बुद्ध काय म्हणतात मग? रोग दुःख आहे. पुढे म्हणतात मरण दुःख आहे. मरण दुःख आहे ना. बुद्ध दुःखाची व्याख्या समोर आली ना. 2 शब्दाला येते. एक कोणचे? एक मूर्ख आणि दुसरे शोकमग्न. शोकमग्न म्हणजे दुःखीच लोक, समस्येने आणि त्याने गोष्टीनं शोक करणारे लोक. दुःख शब्द काय आले त्यांचे की भगवान बुद्धाने दुःखाला 4 आर्य सत्यात पहिले स्थान दिले आहे. 4 आर्य सत्याला पहिले स्थान दिले आहे. त्याच्यामध्ये दुःख हे वैश्विक सत्य आहे. ते म्हणतात जन्म हे दुःख आहे, नाश होणे हे दुःख आहे, रोग दुःख आहे, मरण दुःख आहे, अप्रियांचं मिलन. अप्रिय लोक, जे न आवडणारे लोक, त्यांच्यावर आपले वादविवाद होतो ममय घडलेला आहे आणि ते एकदाचे आपल्या नजरेसमोर पुढे निघून गेले आणि तेच लोक कदाचित एखाद्या दिवशी आपल्या नजरेला नजर देऊन उभे राहिले, या भेट झाली, तेव्हा आपल्या मनात त्यांच्या प्रती काही दुःख येईन का सुख वाटेल? तुम्हाला मी काहीतरी वाईट वाटतं बोललो आणि चांगला वाद झाला, तुमचा माझा भांडण झालं, ओके, आणि मी भांडण करून चालला गेलो या रस्त्यानं, तुम्ही चालले गेले या रस्त्यानं. 2, 4, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी तुम्ही तिकडून येता मी इकडून येतो. आपली दोघांची नजरानजर होते. तेव्हा दोघांची नजरानजर झाल्यावर तेव्हा दोघांना काय वाटते? सुख वाटते की दुःख वाटते? हां, दुःख आलं की नाही? हां हां. तर अशा प्रकारे बुद्ध 4 आर्य सत्याला आपल्या जीवनाशी जोडतात की ते म्हणतात जन्म हे दुःख आहे, नाश होणे हे दुःख आहे, रोग दुःख आहे, मरण दुःख आहे, अप्रियांचं मिलन. हे तर सांगितलं तुम्हाला उदाहरण. अप्रियांचं मिलन व प्रिय गोष्टीचा वियोग होणे दुःख आहे. जे हवे ते न मिळणे, जे हवे ते न मिळणे दुःख आहे. थोडक्यात पंचस्कंदाची आसक्ती हेच दुःख आहे. आता इथे शब्द आला पंचस्कंद. कशाला म्हणतात? 5 स्कंद है ना. 5 स्कंद. मग 5 स्कंद काय असते मग? हां, बरोबर. पंचस्कंदाचा व्याख्या अशी केली. रूप एक, रूप हे शरीर, ओके. त्याच्या पुढे केली संज्ञा, वेदना, संस्कार. किती झाले? 5 इंद्रिय वेगळे, पंचेंद्रिय वेगळे. 5 इंद्रिय म्हटलं की कान, नाक, डोळे, जीभ. 5 इंद्रिय झाले. डोळे 1, कान 1, डोळे 1, कान 2, नाक 3, जीभ 4, हे शरीर 5 आणि आतलं मन 6. बरं की नाही? पंचेंद्रियाला थोडक्यात पंचस्कंदाची आसक्ती हेच दुःख आहे. भगवान जेव्हा दुःख आहे म्हणतात तेव्हा ते जीवनातील सुख नाकारतात असे नव्हे. याउलट ते सुखाचे वर्गीकरण करतात. एक भौतिक सुख व दुसरे आध्यात्मिक सुख. भौतिक सुख म्हणजे धन, दौलत, संपत्ती, गाडी, घोडी, माडी, साडी सगळे आहे, त्याला म्हणतो आपण भौतिक सुख. आणि त्या भौतिक सुखामध्ये अजून एक सुख ते म्हणजे आध्यात्मिक सुख. आपण सदाचारी आहोत, शीलवान आहोत, दानी आहोत, ज्ञानी आहोत, मैत्री आपल्याकडे, प्रेम आहे, माया आहे, जिव्हाळा आहे. तर हे याच्यातून उत्पन्न झालेलं जे चित्त असते, विचार असते, तो आध्यात्मिकडे वाढते. आध्यात्मिक विचार म्हणजे संतांच्या विचारावर चालणे, संतांचे विचार वाचणे, श्रेष्ठ पुरुषांचे, महापुरुषांचे विचार वाचणे, त्याला जीवनात आणणे, उतरवणे, त्याला म्हणतो आपण आध्यात्मिक जीवन. आता आपल्याला आध्यात्मिक जीवनाची शिकवण कोणाकडून मिळत आहे? बुद्धाच्या विचाराकडून. भौतिक सुख सर्वसामान्य जनतेचे व आध्यात्मिक सुख भिक्खूंचे किंवा जे ग्रस्त धम्माचे अनुसरण करतील अशांचे ते असू
शकते. काय म्हणतात? भौतिक सुख सर्वसामान्य जनतेचं, सर्वसामान्य लोक धन दौलत संपत्ती परिवार कुटुंब हे सगळं निर्माण करू शकतात. पण हे काय म्हणतात की भौतिक सुख सर्वसामान्य जनतेचे व आध्यात्मिक सुख भिक्खूंचे किंवा जे ग्रस्त धम्माचे अनुसरण करतील अशांचेही ते असू शकते. म्हणजे भिक्खूस आध्यात्मिक जीवन जगू शकते का? नाही. ज्याला ज्याला वाटलं की मला आध्यात्मिक जीवन जगायचं आहे ते लोक शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करतील आणि पुढे वाटचाल करत राहतात. बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये सुखाची एक यादीच केलेली आहे. बुद्धाच्या शिकवणीमध्ये एक यादीच केलेली आहे. त्यातील भौतिक सुख म्हणजे हे तात्पुरतेच असल्यामुळे त्याने त्या सुखांना दुःखाच्याच यादीत टाकलेलं आहे. दुःखाच्याच यादीत टाकलेलं आहे. कोणतं? भौतिक सुख म्हणजे ते तात्पुरतेच असल्यामुळे त्यांनी त्या सुखांना दुःखाच्याच यादीत टाकलेलं आहे. भौतिक सुख कशाला म्हणतात? ज्याच्याकडे धन दौलत संपत्ती असते त्यांना आपण भौतिक सुख. ओके. आणि आध्यात्मिक म्हणजे जे आपल्या जीवनाला सदाचाराच्या विचाराकडे चांगल्या विचाराकडे वळवण्याचं शिकवण मिळत असते त्याला म्हणतो आपण आध्यात्मिक. जसे कौटुंबिक सुख आणि भिक्खू जीवनाचे सुख, कामवासनेचे सुख आणि संन्यासाचे सुख. आता हे दाखवलं याच्यामध्ये. संन्यासी कामवासनेकडे जाऊ शकत नाही, पण संसारिक लोक इथे जाऊ शकतात, मुलंबाळं तयार करू शकतात. म्हणून काय म्हटलं? कामवासनेचे सुख आणि संन्यासाचे सुख, आसक्तीचे सुख आणि विरक्तीचे सुख. विरक्ती म्हणे त्यागला, विरक्ती म्हणे त्यागला, आसक्ती म्हणे पकडून ठेवलं. शारीरिक सुख आणि मानसिक सुख. शारीरिक सुख मानसिक सुख. शारीरिक सुख म्हणजे कुठलाही आजार नाही रोग नाही काय नाही आपण तंदुरुस्त आहोत, बरोबर आहे. आणि मानसिक दुःख म्हणजे कोणीतरी आपल्या मनाच्या विरुद्ध बोलते त्याचं आपल्याला दुःख वाटते त्याला म्हणतो आपण मानसिक दुःख. आणि मनासारखं बोललं तर मानसिक सुख आहे का नाही. इथं रोजच अनुभव येतात ना आपल्याला सगळ्या लोकायला. आपल्या घरचे लोक बोलतात कोणी ना कोणीतरी आपल्या मनासारखं बोलतात तर आपल्याला आनंद हा मस्त छान छान छान. जेव्हा आपल्या मनाच्या विरुद्ध बोलू बरोबर नाही ते चांगले नाही आहे का नाही. अशा प्रकारे आपले आवाज लक्षात येऊन जातात. एवढेच नव्हे तर उच्च ध्यानाच्या अभ्यासाने, बघा महत्त्वाचा शब्द आला, एवढेच नव्हे तर उच्च ध्यानाच्या अभ्यासाने प्राप्त केलेली समाधीची अवस्थासुद्धा दुःखातच समाविष्ट केलेली आहे. कारण समाधीमध्ये जातो आपण तर पहिल्यांदा शारीरिक दुःख आपल्याला अनुभवायला येतं आणि त्या दुःखाच्या पुढेकडे गेलो आपण की आपल्याला मग कुठलं दुःख वाटत नाही, अजिबात नाही. पूर्ण शरीरामध्ये सुख म्हणजे 3 प्रकारच्या संवेदना आहेत त्याच्यात. एक दुःखद संवेदना, एक सुखद संवेदना, एक असुख संवेदना. 3 बरोबर आहे. हे अदुःख संवेदना आहे ही मोहमायेची आहे. असुख संवेदना आहे ती मोहमायेची आहे. दुःखद संवेदना आहे ती द्वेषाची आहे, रागाची आहे. ओके. आणि सुखद संवेदना आहे ती लोभाची आहे. कशाची आहे? लोभ. बरोबर की नाही. लोभ हा पाहिजे 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 पाहिजे, मिळत गेलं हा छान छान सुख, बरोबर आहे. मग तेच मिळणं बंद झालं की लगेच राग. आतापर्यंत मिळत होतं आता जाऊन बंद झालं. मग राग आला मग रागाचं दुःख, बरं आहे का नाही. आणि मग तो विचार केला, रागाचा गेला, लोभाचा गेला, मग राहिला मोहमायेचा. मग कंटिन्यू जीवनात चालतात सुख दुःख सुख दुःख सुख दुःख. मग असुख दुःख ही जी संवेदना आहे ती आहे मोहमायेची. ती एवढी चिवट आहे की ती लवकर जात नाही. तर म्हणतात एवढेच नव्हे तर उच्च ध्यानाच्या अभ्यासाने प्राप्त केलेली समाधीची अवस्थासुद्धा दुःखातच समाविष्ट केलेली आहे. दुःखाची परिभाषा 3 दृष्टिकोनातून बघितली जाते. दुःखाची परिभाषा 3 गोष्टीतून बघितली जाते. एक साधारण दुःख, दुसरं बदलामुळे होणारे दुःख, बदल होतात ना त्याचं होणारं दुःख, आणि तिसरं संस्कारामुळे होणारे दुःख. 3 गोष्टी चालायच्या. एक साधारण दुःख, एक बदलामुळे होणारं दुःख, आणि तिसरं संस्कारामुळे होणारं दुःख. जीवनातील सर्व प्रकारचे दुःख जसे जन्म, म्हातारपण, आजारपण, मरण, शत्रूंचे किंवा न आवडणाऱ्या व्यक्तीचे मिलन किंवा न आवडणाऱ्या गोष्टी घडणे, हे काय आहे? सुख आहे की दुःख आहे? पुन्हा ऐका.
जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, शब्द काय आला? जीवनातील सर्व प्रकारचे दुःख. जसे, आता उदाहरण देत आहे, जसे जन्म होणे दुःख आहे की सुख आहे? ओके. म्हातारपण येणे सुख आहे की दुःख आहे? आजारपण येणे दुःख आहे की सुख? मरण, शत्रूचं मिलन म्हणजे शत्रू दिसणे, आपला जो कोणी असेल शत्रू त्याचा समोरासमोर नजर होणे, तेव्हा त्याला पाहिल्यावर आपल्याला काय वाटेल? दुःख. किंवा न आवडणाऱ्या व्यक्तीचं भेटणं, आवडत नाही पण भेटला बुवा, आता काय करा, तेव्हा तो भेटल्यावर काय होईल? सुख वाटेल की दुःख? बरोबर आहे. न आवडणाऱ्या व्यक्तीचं मिलन किंवा न आवडणाऱ्या गोष्टी घडणे. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत त्या गोष्टी जेव्हा घडतात आपल्या जीवनामध्ये तर ते आपल्यासाठी सुख आहे की दुःख आहे? दुःख. पुढे, इच्छा असलेल्या वस्तू न मिळणे. आपली इच्छा आहे व ही वस्तू आपल्याला मिळाली पाहिजे पण ते मिळत नाही, तेव्हा काय? दुःख. बरोबर आहे. किंवा इच्छा असलेल्या गोष्टी न घडणे, म्हणजे आपली इच्छा अशी गोष्ट व्हायला पाहिजे पण ते होत नाही, घडणे. ओके. शोक करणे दुःख, पश्चाताप करणे दुःख, दुर्दशा दुःख, विपत्ती, अचानकपणे आपल्या आलेलं एखादं संकट त्याला म्हणतो आपण विपत्ती, ते काय आहे? दुःख. हे सर्व प्रकार शारीरिक व मानसिक दुःखाचे आहेत. मानवी जीवनात ह्या गोष्टी घडतात, सगळ्यांच्या जीवनात येतात, बरोबर की नाही? या सगळ्या आपल्याला सुख देणाऱ्या की दुःख देणाऱ्या आहेत? दुःखच देणाऱ्या आहेत, जे साऱ्या जगाने मान्य केलेले आहेत. आणि ह्या दुःखाची गणती या पहिल्या प्रकारात म्हणजे साधारण दुःखात केलेली आहे. हे साधारण दुःखात एवढं दुःख आहे. 3 प्रकार दुःख आहेत त्याच्यात. एक साधारण दुःख, दुसरं बदलामुळे होणारं दुःख आणि तिसरं संस्कारामुळे होणारं दुःख. सुखद संवेदना किंवा जीवनातील सुखद स्थिती, सुखद संवेदना किंवा जीवनातील सुखस्थिती हे कायमचं राहत नसते. आता आपल्या शरीरामध्ये दुःखद संवेदना आल्या ते कायम राहतील का की बदलतील? बदलतील ना, बरोबर आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आलं समजा ते कायमचं राहील चालू की बदलीन ते? बरोबर आहे. म्हणून म्हणतात सुखद संवेदना किंवा जीवनातील दुःखद स्थिती, सुखद स्थिती ही कायमची नसते, ती लवकर किंवा उशिराने का होईना बदलत असते. बदलत राहते ते मग नित्य आहे की अनित्य आहे? अनित्य आहे, बदलणारी आहे ती. ओके. व नंतर ती आपल्याला दुःख देते, जे सुख आहे ते नंतर आपल्याला दुःख देत असते, बरोबर आहे. मग सुखामागून काय येते? दुःखामागून काय येते? मग याला म्हणतो आपण चक्र, सुख आणि दुःखाचं चक्र. आपण सगळं या चक्रात फसलेले लोक आहोत. आपण सर्व या दुःख आणि सुखाच्या चक्रामध्ये पडलेले लोक आहोत. अजून एक चक्र म्हणतात त्याला लोकचक्र. आपण लोकांमध्ये जन्माला येतो. लोकांमध्ये जन्माला कोण येते? जे वासना चक्रात अडकलेले लोक आहेत. आपण सगळे वासना चक्रात अडकलेले लोक आहोत. जन्माला येतो ना आपण. जन्माला येतो तर कामवासना जागते तेव्हा जन्माला येतात ना. म्हणजे आपण संसारातील लोक एक कामवासना चक्र, वासना चक्र, लोकचक्र आणि मग दुःख चक्र, बरोबर आहे. वासना आहे म्हणून जन्म आहे. आता वासना म्हणजे तृष्णा आली ना, कामतृष्णा, बरोबर की नाही? कामतृष्णा म्हणून जन्म होत राहतात. जे जन्माला येतात ते कुठे पडतात? लोकामध्ये येतात, मग ते लोकचक्र. मग लोकामध्ये जन्माला आलेले लोक ते कुठे पडतात? दुःख चक्र, दुःख चक्रात पडतात. काय म्हणतात की सुखद संवेदना किंवा जीवनातील सुखद स्थिती ही कायमची नसते, ती लवकर किंवा उशिराने का होईना बदलत असते. नंतर ती आपल्याला दुःख देते. ही स्थितींतर दुःखाच्या बदलामुळे होणाऱ्या दुःखात समाविष्ट केलेले असते. म्हणजे सुखामागून दुःख, दुःखामागून सुख, सुखामागून दुःख, दुःख सुख, दुःख सुख. दुःख असलं तर दुःखच राहते का? बरोबर आहे. सुख असलं तर सुखच राहते का? हे दोन्हीचे दोन्ही बदलत असतात. तर हे स्थित्यंतर दुःखाच्या बदलामुळे होणाऱ्या दुःखात समाविष्ट केलेले आहे. वरील 2 प्रकारचे दुःख हे सहज लक्षात येण्यासारखे आहे, यात वादच नाही.
पहिल्या आर्य सत्यांचा हा दृष्टिकोन सहज समजण्यासारखा आहे, कारण रोजच्या जीवनातील तो सर्वांनाच अनुभव आहे. जे वरची गोष्टी सांगितल्या बघा मी, म्हणजे ह्या गोष्टींनी त्या गोष्टींनी आपल्याला नेहमी दुःख होते. जन्माला आलं म्हणून दुःख, म्हातारपण आलं म्हणून दुःख, मरण येतं म्हणून दुःख, प्रिय लोक आपल्याला सोडून जातात म्हणून दुःख, अप्रियांचा सहग असतो म्हणून ते दुःख, बरोबर की नाही. शोक येतो, पश्चाताप वाटतो, हे सगळं आपल्या जीवनात येणारे दुःख असतात. तर हे दुःख भगवान बुद्धांनी पहिल्या आर्य सत्यामध्ये याची चांगल्या प्रकारे शिकवण सांगितलेली आहे. परंतु संस्कारी दुःखाचा तिसरा प्रकार पहिल्या आर्य सत्याच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा आहे. आता आपण दोन पाहिले. एक पहिला साधारण दुःख. साधारण दुःखामध्ये कोणत्या गोष्टी आल्या? साधारण दुःखामध्ये जन्म, म्हातारपण, आजारपण, मरण, शत्रूंचं किंवा न आवडणाऱ्या व्यक्तीचं मिलन किंवा न आवडणाऱ्या गोष्टी घडणे, आवडणाऱ्या व्यक्तीचा विरह किंवा आवडणाऱ्या गोष्टीचे दूर होणे, इच्छा असलेल्या वस्तू न मिळणे किंवा इच्छा असलेल्या गोष्टी न घडणे, शोक, पश्चाताप, दुर्दशा, विपत्ती, हे सर्व प्रकार शारीरिक व मानसिक दुःखाचे आहेत. बरोबर आहे. हे जे साऱ्या जगाने मान्य केले आहेत आणि ह्या दुःखाची गणती या पहिल्या प्रकारात येते, म्हणजे सर्वसाधारण दुःख. तीन गोष्टी सांगितल्या म्हणे. एक सर्वसाधारण दुःख, दुसरं बदलाने होणारे दुःख. आता बदलाने होणारं दुःख कोणतं आहे? बदलाने होणारं दुःख आहे दुःखद वेदना, सुखद वेदना, अदुःखद असुखद वेदना. वेदना जशाच्या तसेच राहतात की बदलतात, म्हणून बदलामुळे होणारं दुःख. आता तिसरं संस्काराने होणारं दुःख. परंतु संस्कारी दुःखाचा तिसरा प्रकार पहिल्या आर्य सत्याचा तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी काही विश्लेषणात्मक स्पष्टीकरणाची गरज आहे. या दुःखाचे खरे स्वरूप अनुभवण्यासाठी त्यांचा अंतर्मनात शोध घेणे. कुठे घेणे? कुठे जावं लागते आता आपल्याला? सचित्त पर्योदपण, म्हणजे खोल अंतर्मनापर्यंत आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागणार आहे. म्हणून काय म्हणतात की या दुःखाचे खरे स्वरूप अनुभवण्यासाठी ध्यानाकडे वळावं लागेल. त्याचा अनुभव कुठे येईल? आपल्याला शरीरामध्ये. ओके. या दुःखाचे खरे स्वरूप अनुभवण्यासाठी त्याचा अंतर्मनात शोध घेणे गरजेचं आहे. संस्कार, बरोबर की नाही? मग संस्काराचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल? शरीराकडे जावं लागेल. शरीरात जावं लागेल. शरीरामध्ये काय होत आहे, काय काय होत नाही, कोणत्या प्रक्रिया आहे, रासायनिक प्रक्रिया आहे, विद्युत चुंबकीय प्रक्रिया आहे, जे जे शरीराच्या आतमध्ये घडत आहे त्या घडण्याकडे आपल्याला जावं लागेल. पुढे अतिशय सूक्ष्म स्तरावर विचार केल्यास असे आढळले की आपल्या शरीर व मनाबद्दल आपण प्रत्येकाने निर्माण केलेली अमर्याद आसक्तीच या दुःखाला कारणीभूत आहे. किती महत्त्वाचं सांगितलं बघा. तुमच्या डोक्यात येते की मला माहीत नाही. पुन्हा मानतो हा विषय किती महत्त्वाचा आहे बघा. काय म्हणतात की या संस्काराचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला शरीराकडे पाहावं लागेल, अंतर्मनाकडे जावं लागेल, बरोबर की नाही? मग अंतर्मनाकडे जाण्याची गरज आहे असं ते म्हणतात. आणि अतिशय सूक्ष्म स्तरावर विचार केल्यास, शब्द बघा किती म्हणतात, अतिशय सूक्ष्म स्तरावर विचार केल्यास असे आढळले की, आता बुद्धाचा अनुभव आहे, आढळले की आपल्या शरीर व मनाबद्दल आपण प्रत्येकाने निर्माण केलेली मर्यादा नाही, अमर्याद आसक्तीच या दुःखाला कारणीभूत आहे. मग तुमचे शारीरिक दुःख असेल तर ते तुमच्या मनाचा संस्कार आहे. होय, शारीरिक दुःख जरी निर्माण होत असतील ते बी सुद्धा तुमच्या मनाचीच आसक्ती आहे. मनाद्वारेच घडतात ना सगळ्या गोष्टी. बिना मनाचा तर काय होत नाही. शब्द काय येते तर तुमच्या सूक्ष्म विचार केल्यास दोन गोष्टीचा विचार दाखवला येते बाय, शरीर व मन. शरीर आणि मन पुन्हा तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं पाठ करून ठेवा. शरीर व मनाबद्दल आपण प्रत्येकाने निर्माण केलेली अमर्याद आसक्तीच या दुःखाला कारणीभूत असते. लक्षात आलं? आपले शरीर आणि विज्ञान. आता बघ काय आपले शरीर आणि विज्ञान, संज्ञा, संवेदना व संस्कार
मग पंचस्कंद मी तुम्हाला सांगितले, 5 स्कंद आहे ना दुःख मानवाच्या जीवनामध्ये, हेच आहे ते रूप, विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संस्कार. किती झाले? 5. रूप, विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संस्कार. पुन्हा सांगतो, रूप, विज्ञान, संज्ञा, वेदना, संस्कार. याला म्हणतात पंचस्कंद. बरोबर आहे? तर हे पंचस्कंद इथे सांगतात की आपले शरीर म्हणजे रूप, आपले शरीर म्हणजे रूप आणि विज्ञान, संज्ञा, संवेदना व संस्कार यांनी युक्त असे मन ही एक उत्क्रांतीची प्रक्रिया असून सुद्धा या मी बद्दल आपल्याला प्रचंड आसक्ती असते. मी कोण उत्पन्न करते? हे पंचस्कंद. कोण उत्पन्न करते? पंचस्कंद. बरोबर आहे? तर प्रत्येकाला मी बद्दल आहे आसक्ती. मी, माझं, माझ्यामुळे, आमच्यामुळे नाही म्हणतील, मी, माझं, माझ्यामुळे असं म्हणतील. ओके. तर इथे काय म्हणतात की मन ही एक उत्क्रांतीची प्रक्रिया असून शरीर आणि विज्ञान, संज्ञा, संवेदना व संस्कार यांनी युक्त असे मन ही एक उत्क्रांतीची प्रक्रिया असून सुद्धा ह्या मी बद्दल आपल्याला प्रचंड आसक्ती असते, ज्या प्रत्यक्षात क्षणोक्षणी बदलत असते. मी पडा आपल्या मनात वारंवार उत्पन्न होतो. मी, माझं, माझ्यामुळे. बरोबर आहे? जे जे घडते, ते जे विचार येतात आपल्या मनामध्ये, ते क्षणोक्षणी आपल्या मनामध्ये येतात. माझे विचार, माझं शरीर, माझं काम वगैरे वगैरे जे काय होते. ओके. अशा प्रकारे जे प्रत्यक्षात क्षणोक्षणी बदलत असते, अशा काल्पनिक असत्य मीला आपण कितीतरी बांधून घेत असतो, त्यात इतके गुंतून राहत असतो की ज्याचा परिणाम केवळ दुःखातच होतो. जेथे मी आला ते सुख आहे की दुःख आहे? दुःखच आला. मी म्हणजे अहंकार आला ना. मी म्हणजे काय आला? अहंकार. अहंकार सुख देते की दुःख? बौद्ध तत्वज्ञानाप्रमाणे मी म्हणजे शरीर व मन. मी म्हणजे शरीर व मन. बरोबर की नाही? आपण शरीर आणि मनाचे बनलो ना. आपल्या शरीरातलं मन जर निघून गेलं, शरीरातलं मन जर निघून गेलं तर शरीर पडून राहील. बरोबर की नाही? पण जोपर्यंत मन या शरीरामध्ये आहे तर आपण या शरीराला किती महत्त्व देतो. ओके. आणि ज्या दिवशी या शरीरातलं मन निघून गेलं या शरीराला कोणीही विचारत. बौद्ध तत्वज्ञानाप्रमाणे मी म्हणजे शरीर व मन, शरीर, विज्ञान, संज्ञा, संवेदना व संस्कार ह्यालाच पंचस्कंद म्हटलेलं आहे. किती गोष्टी झाल्या? 5. बरोबर आहे? शरीर, विज्ञान, संज्ञा, वेदना, संस्कार. पाठ करून ठेवा. हेच आपल्यामध्ये उत्पन्न होतं. विज्ञान म्हणजे काय? जाणीव. कानाला शब्दाची जाणीव, डोळ्याला रूपाची जाणीव, कानाला शब्दाची जाणीव, डोळ्याला रूपाची जाणीव, नाकाला गंधाची जाणीव, नाकाला गंधाची जाणीव, जिभेला रसाची जाणीव, रस गोड आहे कडू आहे असं आहे ना, जाणीव होते ना. जिभेला रसाची जाणीव आणि शरीराला स्पर्शाची जाणीव. शरीर स्पर्श होते, थंड वाऱ्याचा स्पर्श होते, जाणीव झाली थंड वारा आहे. शरीराला गरम हवेची स्पर्श झाला, जाणीव झाली स्पर्श होते. तसं. आणि मनाला कल्पनेचा स्पर्श. कल्पना म्हणजे विचार, काही पण आपल्या मनात विचार येत राहतात, त्याचा स्पर्श. इथे शरीर, विज्ञान, संज्ञा, संवेदना व संस्कार यालाच पंचस्कंद म्हटलेलं आहे किंवा यालाच नामरूपसुद्धा म्हटलेलं आहे. नामरूप. आता ते बॅनर नाही तुम्ही काढून ठेवलं आहे, ते इथेच तुम्हाला सांगितलं असतं नामरूपाचा तो पूर्ण प्रक्रिया काय आहे. नाम आणि रूप. नाम म्हणजे नाम माने मन आणि रूप माने शरीर. मन आणि शरीर यालाच नामरूप असे म्हटलं आहे. याच्या एकीकरणाने सतत बदलणारे शारीरिक व मानसिक बल निर्माण होते व ते बल पंचस्कंदामध्ये विभाजित करता येते. बदलत राहतात ना सगळं. शरीर बदलत आहे, विचार बदलत आहे, मन बदलत आहे,
शरीर बदलत आहे ना, छोट्याचं शरीर मोठं मोठं होत आहे, मोठ्याचं शरीर कधी छोटे छोटे होते, बदल आहे ना तो. म्हणजे ते बदल झाला, शरीराचा बदल झाला, विचाराचा बदल झाला, मनाचा बदल झाला, बदल 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 होत राहते. म्हणून इकडे या सर्व स्कंदाचा कोणते म्हणजे शरीर, विज्ञान, संज्ञा, संवेदना व संस्कार हे जे 5 स्कंद आहेत, या 5 स्कंदाच्या एकीकरणानं जे सतत बदल या शरीरामध्ये होतात, मनामध्ये होतात, विचारामध्ये होतात, निर्माण होतात, त्याचं एक बल निर्माण होते व ते बल पंचस्कंदामध्ये विभाजित होते. बरोबर. दुःखमुक्त अर्हत व्यक्ती, दुःखमुक्त कोणाला म्हणतात? जे अर्हत बनतात त्यांना आपण दुःखमुक्त म्हणतो. त्यांच्या जीवनात दुःख येत नाही. बरोबर आहे. पण त्यांच्या जीवनात बी येऊ शकतं दुःख. उदाहरण, सम्यक संबुद्ध बनले, सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध बनले, पण त्यांच्या जीवनात पण दुःखाच्या गोष्टी आल्या ना. चिंचाने केलेला खोटा आरोप, चिंचाने केलेला खोटा आरोप, दुःख झालं असेल की नाही. देवदत्तानं त्यांच्या अंगावर वरून ढकललेला दगड, थांब बेटा, त्याने त्यांच्या अंगावर ढकललेला दगड, तर ते दगडाचा एक चिपोरा आहे ना त्यांच्या पायाला लागला, दुःख नाही झालं असेल. त्यांनी बाणाने बुद्धाला मारण्यासाठी एका माणसाला लावून दिलं आहे की नाही, तर बरं झालं की तो त्याचा शिष्य बनला, तर ते एक दुःख. त्याच्यानंतरचं दुःख, हत्ती त्यांच्या अंगावर मारण्यासाठी सोडून दिला, त्याला काय म्हणणार तुम्ही? दुःख. बरोबर आहे की नाही. अजून दुसरा, एक सुंदरी मुलगीला मारून टाकून त्यांच्या कुटीजवळच गाडून टाकलं, कुटीजवळच जाळून टाकलं, तर तेव्हा ते माहीत झालं, तर ते पण एक दुःख. इतकं महत्त्वाचं नाही आहे ते, लक्षात देऊ नये का. तर दुःखमुक्त अर्हत व्यक्ती त्यांच्या दिव्य दृष्टीतून अज्ञानी लोकांना करुणामय दृष्टीने बघत असते, कारण ते सामान्य अज्ञानी जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकल्यामुळे दुःखमुक्तीपासून फार दूर असतात. जे लोक दुःखमुक्त होतात, अर्हत होतात, ते तर पुन्हा पुन्हा जन्म घेत नाहीत, परंतु जे लोक पुन्हा पुन्हा या दुःखाच्या ह्याच्यात अडकलेले असतात, जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकलेले असतात, त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होते. काय उत्पन्न होते? करुणा उत्पन्न होते. म्हणून काय म्हणतात बघा, दुःखमुक्त अर्हत व्यक्ती त्यांच्या दिव्य दृष्टीतून अज्ञानी लोकांना करुणामय दृष्टीने बघत असतात, कारण ते सामान्य अज्ञानी जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकल्यापुढे, आपण सगळं कुठे अडकलो आहे? जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकल्यामुळे दुःखमुक्तीपासून फार दूर असतात. बरोबर की नाही. मात्र जी व्यक्ती जागरूकतेने अजागरूकता घालवते, जागरूकतेने अजागरूकता घालवते, ती व्यक्ती प्रज्ञेच्या शिखरावर चढून दुःखी व अज्ञानी जनांचे निरीक्षण करते. दुःखी व अज्ञानी जनांचं निरीक्षण करते, तेव्हा ते अज्ञानी जन त्या व्यक्तीला असे शूद्र दिसतात, जसे पर्वत शिखरावर चढलेल्या व्यक्तीला जमिनीवरील लोक शूद्र व लहान दिसतात. डोंगरावर चढलेला माणूस खालच्या माणसाला पाहते, लहान लहान दिसते की नाही, छोटा छोटा दिसते की नाही. तर अशी ज्ञानी लोक, अर्हत लोक असतात, दुःखमुक्त झालेले लोक असतात, समस्यामुक्त या जन्ममृत्यूच्या चक्र क्रॉस करून ते पुन्हा पुन्हा इथे जन्माला येत नसतात. अशा लोकांना जे अज्ञानी जन आहेत, जे अज्ञानी लोक आहेत, मूर्ख लोक आहेत, त्यांच्या प्रती करुणा उत्पन्न होते, दया उत्पन्न होते. का दया होते? कारण ती या दुःखमुक्तीच्या मार्गापासून दूर असतात. ओके. आणि दूर असल्यामुळे त्यांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये खूप करुणा उत्पन्न होते. अरे रे, यांचं जीवन व्यर्थ आहे, यांचं जीवन व्यर्थ आहे, पुन्हा पुन्हा हे जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकणार आहेत. असा जो व्यक्ती असतो तो या लोकांच्या प्रती, अज्ञजनांच्या प्रती अशी करुणामय भावना आपल्या मनामध्ये आणतो की ते लोक त्याला छोटे छोटे वाटतात, अज्ञानी वाटतात. पुढे एक शब्द आला, शूद्र वाटतात. कसे वाटतात? शूद्र, एकदम हीन, दीन, कमी लेखतात अशा लोकांसाठी. ओके. तर अशा प्रकारे
इथे बुद्ध आपल्याला सांगतात की जो कोणी प्रज्ञा शिखरावर चढतो त्याला अज्ञजन छोटे छोटे दिसतात, लहान लहान दिसतात. का? की ते जन्म मृत्यूच्या चक्रात अडकलेले असतात. म्हणून त्यांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होत असते. म्हणून या गाथेचं जे शीर्षक आहे ते शीर्षक आपण मगाशी वाचतो की प्रज्ञावंतांचा जग पाहण्याचा दृष्टिकोन. जग पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो? करुणामय. करुणाच करतील ना ते इतरांच्या प्रती, आहे की नाही? राग करून राहिले का ते? द्वेष करून राहिले का ते? नाही. त्याला ते अज्ञानी लोक आहेत बुवा. हे अप्रमादाचं जीवन जगणार, प्रमादाचं जीवन जगणार लोक आहेत बुवा. ते जागृत लोक नाही आहेत बुवा ते. तर त्यांचे जागृत नसल्यामुळे ते मुक्तीच्या मार्गापासून दूर आहेत आणि मग ते पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून राहतील आणि पुन्हा पुन्हा ते कुठे जातील? दुःखात जातील. जाती जरा व्याधी मरण, जाती जरा व्याधी मरण. म्हणून त्यांच्याप्रती ते करुणा व्यक्त करतात. अशा या गोष्टीच्या मध्ये हे शिकवण आपल्याला ऐकायला मिळाली. या ठिकाणी थांबतो. सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. सर्व दुःखातून, भयातून, रोगातून मुक्त हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची स्वस्तिमुक्ती व सर्वांना दुःखमुक्तीच्या मार्गाची प्राप्ती होऊन निर्वाणाची प्राप्ती हो, निर्वाणाची प्राप्ती हो, निर्वाणाची प्राप्ती हो. सबे दियो जंतु सब रोगो विनाशतु माते भवन्तन्तरायु सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. अभिवादेन शीलेश नित्यं बद्धपचायनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुर्वन्नो सुखं वदन्ति. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. छान 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 छान, खूप छान खूप छान.